आतापर्यंत असे अनेक अपघात या महाराष्ट्रात आणि देशात झालेले आहेत आणि त्यांच्या चौकशीच्या आदेश DGCAने दिली। त्या सगळ्या चौकशांचं काय झालं हा काल अजित पवारांच्या अपघातानंतर निर्माण झालेला प्रश्न आहे। आतापर्यंत असे अनेक अपघात झालेले आहेत। चार्टर फ्लाईटचे अहमदाबादला इतकं मोठं बोईंग विमान पडलं, असंख्य लोक त्यात मारले गेले। गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचं त्यात निधन झालं। या सगळ्या चौकशा ज्या तुम्ही DGCAच्या मार्फत करता त्याचं पुढे काय होतं, त्याच्या अहवालामध्ये काय आहे, कोणाला दोषी पकडतात? ज्या कंपनीचं आम्ही विमान वापरतो, आम्ही सगळेच वापरतो, निवडणूक काळामध्ये खास करून अशा अनेक कंपन्यांकडून विमानं घेतली जातात। मग ते पायलट, इतर तंत्रज्ञ यांचं क्वालिफिकेशन, याची तपासणी, याची चौकशी, याची वैधता करणं हे DGCAचं काम आहे। काल बारामतीमध्ये यापूर्वी सुद्धा विमानं उतरलेली आहेत ना। बारामतीच्या त्या छोट्या विमानतळावर अजित पवार हे अनेकदा उतरलेले आहेत किंवा अनेकदा त्यांनी तिथून लँडिंग केलेलं आहे आणि याच प्रकारच्या विमानातून ते प्रवास करत असतील। पण नेमकं काल असं त्या विमानामधला जो बिघाड झाला असं दिसतंय किंवा व्हिजिबिलिटी नाही, विमानानं दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला, ते उतरू शकलं नाही आणि विमान भरकटलेलं दिसतंय। आता CCTV फुटेज दिसतंय। याचा तपास जो टेक्निकल आणि इतर ज्या फॅक्ट्स आहेत त्याचा तपास DGCA करेल। बाकी माननीय शरद पवार साहेबांनी काल रात्री संपूर्ण खुलासा आणि निवेदन जे दिलेलं आहे ते बरोबर आहे। सर, आता आपण जो मुद्दा उपस्थित केला की DGCA कडनं चौकशा होता, त्याचं पुढे काय होतं? याच विमानाचा 2023 अपघात झाला होता, त्याची देखील चौकशीचं पुढे काहीच नाही। अशा महाराष्ट्रात आणि देशामध्ये अशा अनेक अपघातांच्या चौकशांच्या घोषणा झालेल्या आहेत। त्याचं पुढे त्या चौकशीतून काय निष्पन्न झालं, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माधवराव शिंदेपासून बरं का असे अनेक अपघात आम्ही पाहिले आणि त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या लोकांचा मृत्यू झाला। त्यांचं पुढे काय झालं याचा कधीही अहवाल हा देशासमोर आला नाही। निदान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानामध्ये नेमका कोणता बिघाड झाला किंवा त्यावेळेला नक्की काय झालं, ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे। ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होतो।